सो हाय गाईज, वेलकम टू रे ब्लॉग. हा ब्लॉग फक्त ह्याच्यासाठी की आत्ता वाजतात सकाळचे 5:30 आणि इथं असा उजेड झाला आहे की जसं काय 8 वाजलेत 8. सूर्य एवढा वरती आला आहे, एवढा उजेड पडला आहे. आणि मी जस्ट आंघोळी करून बाहेर आले. म्हटलं तुम्ही कोणीच कसं काय अजूनपर्यंत आवरलं नाही, किती वाजले? आणि मी स्वतः बघते तर 5:30 पावणे 6 वाजलेत फक्त. बरं झालं महाराष्ट्रात एवढा लवकर सूर्य उगवत नाही. एवढा लवकर जर महाराष्ट्रात सूर्य उगवत असता तर माझी इन्चार्ज म्हणली असती, किरण तू 7च्या ड्युटीला नको येऊ, तू 4:30च्या ड्युटीला ये, कारण सूर्य तेव्हा उगवतो. आणि गरमी आता सध्या टेम्परेचर आहे 35°C. आणि आंघोळी केल्यानंतरचा लूक. मम्मी, खूप गरमी आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेल की मार्च, एप्रिल, मे, जून UPला येऊ नका. कोणाचं कितीही जवळचं लग्न असेल तरी UPला येऊ नका, कारण खूप गरमी आहे जी की तुम्हाला सहन नाही होणार अजिबात. सो बाय. विशेष म्हणजे हे मला तुम्हाला सांगायचं होतं की ह्या एवढ्या गरमीत आणि एवढ्या उन्हात मला सर्दी झाली आहे, खूप जोराची सर्दी झाली आहे. म्हणजे पूर्ण नेचरची जी सायकल आहे ना ती अशी उलटी चालत आहे. थंडीत लोकांना सर्दी होते, मला गरमीत सर्दी झाली आहे. इमॅजिन करा, माझी एवढी हालत होते. एकतर घाम येतोय, एकतर एवढं एवढं टेम्परेचर आहे इथं, एवढं मला गरम होतं आणि त्याच्यात सर्दी पण झाली आहे. तो माझी हालत खूप बेकार आहे. आणि मी तुम्हाला खरंच सजेस्ट करते की नका येऊ UPला, प्लीज नका येऊ. ते उन्हामुळं कुठं फिरायला पण जाता येत नाही आणि फिरायला जायची इच्छा पण राहत नाही, कारण खूप ऊन आहे, खूप ऊन. आणि असेच अपडेट पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय. मी रेडी होते, अयोध्याला चालली मी, अयोध्या.